सर नमस्कार. पसंतीक्रम लॉक झालेले आहेत. आता पवित्र पोर्टलची पुढची प्रोसेस कशी असणार आहे, किती दिवसात यादी लागणार आहे, त्यासोबत कट ऑफ किती लागणार आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पहिली स्टेप तुमची कंप्लीट झालेली आहे, ती म्हणजे पसंतीक्रम लॉक झाले. आता दुसरी स्टेप तुमची निवड प्रक्रिया इन प्रोसेस कशी असणार आहे, नेमकी निवड प्रोसेस कशी लावणार आहे, कशा प्रकारे ही सगळी प्रोसेस असणार आहे, इन डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. अत्यंत थोडक्या शब्दामध्ये माहिती, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्यासोबत काही असतील ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये नावामध्ये बदल असेल, काही चेंजेस असेल, तर लक्षात ठेवा, त्यांना नंबर देतो, त्या नंबरला संपर्क करा तुमच्या डॉक्युमेंट संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर. ओके, चला. आता या ठिकाणी पसंतीक्रम लॉक झाले. पुढे नेमकी प्रोसेस काय असणार आहे, त्या प्रोसेसमध्ये दुसरा टप्पा, पहिला टप्पा तुमचा लॉक झालाय, आता दुसरा टप्पा. थोडक्यामध्ये स्पर्धा कमी झालेली, का बरंच कमी झालेली आहे, तर 24,000 जे उमेदवार आहेत त्यांनी पसंतीक्रम लॉकच केले नाही, ते स्पर्धेतून बाहेर झालेत, त्यांची गळती, आणि जे लॉक केले त्यांचा फायदा आहे. आता प्रथम यादी कुठली लागणार आहे, तर विना मुलाखत यादी लागणार आहे. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची सुरुवातीची यादी असणार आहे. एका जागेसाठी एकाच उमेदवारांची निवड अगोदर होईल, त्यानंतर मुलाखतीसह यादी लागेल. याच्यासाठी एकंदरीत किती कालावधी लागू शकतो, तर बघा, पूर्ण प्रोसेससाठी इन डिटेल मी तुम्हाला माहिती देतो, एक कितीपर्यंत कालावधी लागू शकतो, प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमची तयारी. आता निकाल येईपर्यंत तुम्ही काय काम करायचं, ही प्रोसेस होईपर्यंत पहिलं नंबर 1चं काम करायचं, तुमचे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट करायचे, त्याचे फोल्डर करून ठेवायचे. आणि ज्यांना कमी मार्क आहे, त्यांना वाटू शकतं की माझं कुठं होत नाही, इंटरव्ह्यूला होऊ शकतं, तर त्यांनी त्यांची इंटरव्ह्यूची तयारी पुढची करायची. आता साधारणतः 30-32,000 जे काय जागा आहे तो मोठा डेटा आहे. याद्या लागण्यास किमान साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो, कारण ही प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, पवित्र पोर्टल त्यांचं काम करणार आहे. साधारणतः टोटल जर पाहिलं असेल तर 1,70,000 पात्र उमेदवार आहेत ज्यांनी स्वप्रमाणपत्र नोंदवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये एकूण लॉक केलेले प्राधान्यक्रम 1,46,000 उमेदवार आहे. मग तुम्ही जर पाहिलं असेल, ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा लक्षणीयरीत्या कमी झालेली, कारण 24,000 जे आहेत ज्यांनी पसंतीक्रम दिलेलेच नाहीत असे उमेदवार. नेमके कारण काय, कशामुळे दिले नाहीत, लॉक केले नाहीत, तर मला माझा जिल्ह्यात जॉब हवाय, ठीक आहे, चांगले मार्क आहेत, त्यांना तो प्रेफरन्स आला नसेल, त्यांनी दिलं नाहीये, हरकत नाहीये. काही जण आहेत ऑलरेडी शिक्षक आहेत पण त्यांना दिलेले प्राधान्यक्रम दिलेले आहेत, ठीक आहे, पण त्यांना वाटतंय की माझा आत्ताचा जॉब नोकरी आहे तीच मला दुसरीकडे त्या ठिकाणी नकोय. त्यानंतर काही जण असे आहेत की फक्त स्टेटस म्हणून परीक्षा द्यायची, मार्क घ्यायचे आणि काहीतरी दाखवायचे की एवढे मला मार्क मिळाले, असे भरपूर जण आहेत. आणि काही जण असतील त्यांना माहितीच नाहीये, किंवा काही जणांनी लॉकच नाही केलं प्रेफरन्स, ठीक आहे, असे भरपूर जण आहे. आता निवड याचा क्रम नेमका कसा लागणार आहे, तर एक साधारणतः 30-32,000 जागांसाठी उमेदवारांच्या पसंती क्रमाचं पोर्टलवर सगळ्यात अगोदर विश्लेषण केलं जाणार आहे. नंबर 1चा जो टप्पा आहे तुमचा, हा आहे प्रोसेसिंगचा. काय टप्पा, नंबर 1 टप्पा आहे तुमचा प्रोसेसिंगचा. ही पहिल्या टप्प्यामध्ये प्रोसेसिंग केली जाणार आहे टोटल तुमच्या विद्यार्थ्यांची. त्याच्यानंतर पहिली यादी लागली जाणार आहे. तुमच्या प्रोसेसिंगच्या नंतर कुठली असणार आहे ती, विदाउट इंटरव्ह्यू वाल्यांची, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिकांची. सर्वप्रथम थेट निवडीच्या याद्या जाहीर होतील. एका जागेसाठी एक उमेदवार. पहिल्या यादीत निवड झालेले उमेदवार थेट बाद होतील, लक्षात ठेवा. आता ही जी पहिली यादी लागली जाणार आहे, या पहिल्या यादीमध्ये जे जे उमेदवार निवड केली जाणार आहे, निवड होणार आहे, ते डायरेक्ट सबसेल दुसऱ्या यादीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही. म्हणून पहिली यादी निवड झालेले उमेदवार थेट बाद होतील, ठीक आहे. दुसरी यादी मुलाखतीसह असणार आहे, आणि त्याच्यासोबत पहिल्या यादीतील जे उमेदवार आहेत त्यांना वगळून उरलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारामधून एका जागेसाठी 3 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा जे उमेदवार असतील पहिल्या यादीत निवड होऊन सुद्धा गेले नसतील, ते दुसऱ्या टप्प्याला सुद्धा बाद असणार आहेत, लक्षात ठेवा. पुढं आता या दोन्ही याद्या जर एकत्र लावल्या असत्या तर, अगोदर विना मुलाखत यादी का, तर त्याचे कारण आहेत महत्वाचे. मागच्या वेळेस काय व्हायचं, दोन्ही याद्या एकत्र लागल्या असते तर एकाच उमेदवारांची जिल्हा परिषद विना मुलाखत आणि संस्थेत मुलाखतचं दोन्हीकडे सिलेक्शन झालं असतं, तर त्याने काय केलं असतं, विदाऊटला प्रेफरन्स दिला असता, विदाऊटला जॉईन झाला असता, म्हणजे जो इंटरव्ह्यूला जाणारा मुलगा होता त्याची जागा त्यांनी खाल्ली असती. पण सध्याची पद्धत अतिशय चांगली आहे.
विना मुलाखत मध्ये निवड झालेला उमेदवार थेट मुलाखतीच्या यादीतून बाद होईल. त्याच्यामुळेच मागच्या वेळेस जे काय कट ऑफ आहे जास्त लागत होतो, त्याला कारण तेच होतं, तेच उमेदवार वारंवार येत होते. आता यावेळेस तसं होणार नाहीये. तो उमेदवार दुसऱ्या यादीत दिसणारच नाहीये, ज्याच्या ऑलरेडी पहिल्या यादीत काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे एकाही जागेचे नुकसान नाहीये. जास्तीत जास्त नव्या उमेदवारांना मुलाखतीची त्या ठिकाणी काय मिळणार आहे, संधी मिळाली. मागच्या वेळेस चांगले मार्क असताना अनेक जणांना मुलाखतीची सुद्धा संधी मिळालेली नव्हती. निकाल कधी लागणार आहे, साधारणतः 1 महिना तुमचा लागू शकतो किंवा 20 ते 30 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. आता पोर्टलचा जर शब्द पाहिला असेल तर काय शब्द आहे, निकाल हा यथाशीघ्र लावला जाणार आहे. कसा लावला जाणार आहे, साधारणतः जर वास्तविक अंदाज पाहिला असेल तर जागा 30 ते 32 हजार आहेत आणि एकाच 3 या प्रमाण पाहता प्रचंड मोठा डेटा प्रोसेस करायचा आहे. त्यामुळे किमान साधारणतः 1 महिना लागू शकतो तेवढा वेळ. विलंब चांगला आहे का, तर हो चांगला आहे. कारण भविष्यात कोणीही या प्रक्रियेवर आक्षेप घेऊ नये. सोबत कमी मार्क्स वाल्यांच्या जागा आणि जास्त मार्क्स वाल्यांना डावलले जाण्याची चूक होऊ नये. त्याच्यासोबत एकदा मिळालेली संधी परत रिवाइज होऊ नये. त्यामुळे या प्रोसेसला थोडासा वेळ लागणार आहे. तुम्हाला वाटतं की आता प्रेफरन्स लॉक झाले, याने दुसऱ्या दिवशी यादी त्या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे, तर शक्यता तुमच्या यादीला वेळ लागू शकतो. उशीर झाला तर चालेल, पण प्रक्रिया निर्दोष त्यासोबत अचूक पार पडणे तुमच्या हिताचं त्या ठिकाणी असणार. आता तुमची रणनीती या कागदपत्रा संदर्भात असणं गरजेचं आहे. अनेक जणांचं आता कागदपत्रा संदर्भामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, काही जण असेल 10वीच्या डॉक्युमेंटमध्ये नाव चुकीचं आहे, 12वीच्या डॉक्युमेंट नाव चुकीचं आहे, तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये जर नावामध्ये चूक असेल तर त्या ठिकाणी गॅजेट करून घ्या. येत नसेल तर डॉक्युमेंटमध्ये काही चूक असेल तर हा नंबर दिला, नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअप 9552629563. श्री अकॅडमी किंवा गोविंद नावाने हा नंबर सेव्ह करा. इथे दिसत नाही का, ठीक इकडे 9552629563. महिला असतील त्यांच्या नावात बदल असेल किंवा कोणी असेल 10वी असेल 12वी नावात बदल असेल तर त्या डॉक्युमेंट संदर्भात नेमकं करायचं काय, तर त्या संदर्भात व्हॉट्सअपला कॉल करू नका, व्हॉट्सअपला त्या संदर्भात विचारा, तुम्हाला माहिती दिली जाईल. ठीक आहे. आता कागदपत्राची जुळवाजुळव. नंबर 1, पहिलं तुमचं पोर्टलवर नोंदणी केलेलं जे काही ऍप्लिकेशन आहे त्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. दुसरं, पसंती क्रम लॉक केल्यानंतरची जी काही ऍप्लिकेशनची प्रिंट आहे ती प्रिंट सुद्धा काढून ठेवा. सेल्फ सर्टिफिकेशनच्या वेळी तुम्ही अपलोड केलेली जे काही सर्व मूळ कागदपत्र आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि वरील सर्व कागदपत्राची किमान 1, 2, 3 सेट्स झेरॉक्स काढून तुमच्या जवळ ठेवा. त्याचे वेगवेगळे फोल्डर बनवून ठेवा. या प्रकारचे फोल्डर. एखादं कागदपत्र तुमचं गहाळ झालं असेल, आता शोधून किंवा काढून सर्व फाईल्स रेडी ठेवा. ऐनवेळी धावपळ होते, सापडत नाहीयेत, हे डॉक्युमेंट नाहीये, ते डॉक्युमेंट नाही, कास्टमध्ये फॉर्म भरलाय, कास्ट सर्टिफिकेटच मिळ नाही, नॉन क्रिमिनलच मिळ नाही, असं करू नका. व्यवस्थित बघून घ्या, कारण तुमच्याकडे सध्या वेळ आहे, ती प्रोसेस तुम्ही करू शकतात. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. मागच्या वेळेस चांगले मार्क असताना या प्रोसेसमधून अनेक जण बाहेर गेलेले आहेत, कारण डॉक्युमेंटच त्यांना मिळाले नाहीये किंवा त्यांचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नव्हते. ठीक आहे. आता जे काही इंटरव्ह्यू आले आहेत तर तुम्ही तुमची पुढची जी काही प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस सुद्धा चालू राहते. तुमचा जो विषय आहे त्या विषयाचं तुम्हाला थोडक्यामध्ये बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमची वैयक्तिक प्रोफाईल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाव, घरचे काय करतायत, ठीक आहे, कुटुंब माहिती, तुमच्या गावाबद्दल माहिती, नोकरी तुम्हाला करण्याची गरजच का आहे तर त्याचं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सादरीकरण करताना मित्रासोबत त्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा तुम्ही करा. आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे हा, का अनेक जण आहेत सर कट ऑफ किती लागणार आहे. पहिल्या राऊंडला जरी तुमचं कट ऑफ जास्त लागलं तरी लक्षात ठेवा दुसऱ्या राऊंडला कट ऑफ खूप कमी येणार आहे. कारण मागच्या जेवढ्या काही 2 भरत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तेच उमेदवार प्रत्येक राऊंडला होते, त्याच्यामुळे कट ऑफ वाढत होता. परंतु यावेळेस एकदा तुमची सिलेक्शन झालं तर परत तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाहीये. त्याच्यामुळे तुमचा सेकंड राऊंडला खूप कमी कट ऑफ येणार आहे. फर्स्ट राऊंडला जरी थोडासा जास्त कट ऑफ असेल तरी. आता कट ऑफ जे लागणार आहे त्या कट ऑफच्या संदर्भामध्ये यानंतर एक वेगळा आपण व्हिडिओ घेणार आहोत की कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत लागू शकतो. परंतु मागच्या पेक्षा जास्त नाही, एक 4 ते 5 मार्काने तुमचा कट ऑफ जास्त जाऊ शकतो.
परंतु जागा जास्त आहे त्यामुळे तो कट ऑफ कमी होऊ शकतो का, तर कास्ट वाईज तुमचा कट ऑफ कमी जास्त असेल त्या संदर्भात यावेळेचा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या संदर्भामध्ये असणार आहे. तर साधारणतः खूप आहे, काही करू नका. जे काही अनेक जण आहेत सर 115 मार्क आहेत, 120 मार्क आहे, मी दोन्ही पण टीईटी पेपर 1 पास आहे, टीईटी पेपर 2 पास आहे, काय करायचं आहे. तर त्यांना सगळं सांगितलंय. आता तुमचं जे काही भविष्य आहे हे पवित्र पोर्टलमध्ये लॉक झालेलं आहे. झाले लॉक. आता तुमचे जे काही मार्क आहेत त्या मार्कानुसार तुमचा कट ऑफ लागेल. अनेक जणांना चांगले मार्क आहेत, अनेक जणांना कमी मार्क आहेत, जे काय असेल ते. परंतु नक्की मागच्या वेळेसच्या कट ऑफ पेक्षा यावेळेचा जो काय फर्स्ट राऊंडला जरी असेल कट ऑफ कमी असेल जास्त असेल तर सेकंड राऊंडला खूप कमी प्रमाणामध्ये तो कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांना यावेळेस एवढ्या मोठ्या जागामध्ये 30,000 मध्ये चान्स मिळणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. ज्यांचे काही डॉक्युमेंट संदर्भामध्ये प्रश्न असतील किंवा डॉक्युमेंट चुकीचे असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये नाव चुकलेलं असेल तर त्या संदर्भात आपल्या नंबरला त्या ठिकाणी फक्त व्हॉट्सअप करा. ओके, थांबतो.